मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. आज आपण बऱ्याच काही दिवसानंतर आपण भेटतो आहोत. युजली तर आपण सगळ्याच वेगवेगळ्या चर्चा करत असतो आणि राजकीय पक्ष म्हटलं की त्या ठिकाणी राजकीय चर्चाही खूप होत असते. मग त्या ठिकाणी सत्ताधारी असेल, विरोधक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून एक दुसऱ्यावर टीकाही करत असतात. तशा प्रकारच्या टीका होत असताना आपल्याला फार त्याच्याबद्दल एक आकर्षण वाटतं किंवा त्या ठिकाणी त्या टीका होत असताना आपल्याला त्याच्याबद्दलच्या एक त्याच्या पाठीमागची सत्यता असेल किंवा त्याच्याबद्दलच्या मग आपल्या वेगवेगळ्या भावना असतील आपण व्यक्त करायला लागतो. पण कधीतरी जाऊन त्याच्यामधली सत्यता काय आहे ते पडताळून पाहणं आणि ती सत्यता पडताळून पाहत असताना ते खरोखरच आहे की नाही याची थोडीशी माहिती घेणं किंवा त्याच्याबद्दलचं नॉलेज घेणं हे आपले काम असतं. आणि याच्यावरच आधारित एक छोटीशी स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. नाटक आहे. नाटकाचं नाव तुम्हाला मी सांगेनच. नाटकामध्ये पात्र पण आहेत, ज्याला आपण कलाकार म्हणतो, किरदार म्हणतो, तेही आहेत आणि छान मजेशीर नाटक आहे. असं आहे की मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही आज गेल्या 4 महिन्यापासून साधारणतः मार्च, एप्रिल, मे, जून झाला तर हा जुलै संपत आला. 5 महिन्यापासून आपण राज्यातल्या कोरोनाच्या एकंदरीत प्रादुर्भावाची सगळी परिस्थिती बघितलेली आहे. अगदी सुरुवातीपासून जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेव्हापासून आठवतं आहे की आतापर्यंत जेव्हा हा अनलॉक झालेला आहे राज्यात किंवा पूर्ण देशामध्ये, तोपर्यंत आपण सगळं काय अनुभवलेलं आहे. सगळ्या गोष्टी अगदी घरात बसण्यापासून ते स्वतः सॅनिटाईज हात करण्यापासून, मास्क लावण्यापासून, सगळ्या काळजी घेण्यापासून, मग त्यानंतर उद्योगधंदे सुरू होताना त्याच्याबद्दल कसं काय वगैरे सगळं. आणि या पूर्ण परिस्थितीतून जात असताना राज्य कुठल्या परिस्थितीतून गेलेलं आहे, कशा परिस्थितीतून गेलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मग त्याच्यावरती झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीका असतील, त्याच्यावर त्या बाबतीत झालेले वेगवेगळ्या प्रकारचे आरोप असतील, तेही आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. मग ते TV चॅनलच्या माध्यमातून होत असतील, पेपर्सच्या माध्यमातून होत असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतील, तेही तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे. याच्याशी रिलेटेडच आपण या संदर्भाशी असलेलं एक आपण नाटक त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. मित्रांनो, त्याच्या अगोदर थोडीशी एक त्या नाटकाच्या अगोदर थोडीशी एक पार्श्वभूमी किंवा त्याच्या बाबतीत थोडंसं एक माहिती म्हणून तुम्हाला त्याची एक सांगेन, रूपरेषा सांगेन. मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही हा कोरोना यायच्या अगोदर साधारणतः 2000 अलीकडच्या काळामध्ये, ऑफकोर्स म्हणजे ज्यावेळेला 2014मध्ये जेव्हा केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं, त्याच काळानंतरच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर देशामध्ये एक GST, एक देश एक टॅक्स, असं एक त्या ठिकाणी एक स्वरूप उदयास आलं. आपण सगळ्या 135 करोड देशवासियांनी एक चांगलं स्वागत त्याचं केलं. आपल्याला आनंद वाटला की हे खरोखरच एक चांगलं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एकत्रितपणाचं, एकात्मतेचं, की आपण एक आहोत, आपला देश एक आहे, आपला टॅक्सही एक असावा. आणि त्यामुळे छोटे मोठे असलेले सगळे टॅक्सेस, त्या छोटे मोठे असलेले सगळ्या जे काही त्या ठिकाणी आकारणे होती ते सगळं बाजूला काढलं गेलं आणि सगळा कर बाजूला काढला गेला आणि एक टॅक्स GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आपण त्या ठिकाणी त्याचे 3 वेगवेगळे प्रकारी आहेत. GST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, SGST, स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि IGST. आता या सगळ्याच्या मध्ये तुम्ही आणि आम्ही काय पाहिलं तर मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही जेव्हाही म्हणजे अगदी साधारणतः म्हटलं अगदी रुईपासून ते सुईपर्यंत, अगदी रुईपासून ते सुईपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती GST आपण पे करतो. त्याची मात्रा छोटी मोठी असते, वेगवेगळ्या स्वरूपाची असते. 4%, 6% असेल, 8% असेल, 18% असेल, 24% असेल, ज्या पद्धतीने त्याचं विभाजन केलेलं आहे, त्याचं ठरवलेलं आहे मूल्यमापन, त्या पद्धतीने त्याचा GSTचा भाग असतो. अगदी म्हणायचं गेलं तर आपण हॉटेलमध्ये गेलो आणि जेवलो, रेस्टॉरंट्समध्ये, तरी आपण GST भरतो. तिथे GST भरावा लागतो, बिलामध्ये ते येतं. आपण एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलो किंवा आपण एखाद्या बाजारामध्ये गेलो आणि आपण शॉपिंग्स करायला गेलो, आपण आपल्या कुटुंबासोबत कपडे घेतले, फुटवेअर्स घेतले, गार्मेंट्स घेतले, आणखीन काही कॉस्मेटिक वस्तू घेतल्या, तरी आपण GST पे करतो. त्या बिलामध्ये त्याचा GST येतो. त्याच्यानंतर आपण दागदागिने घ्यायला गेलो बाजारामध्ये तर आपण त्याचाही एक तिथे GST येतो, तो ॲप्लिकेबल होतो. त्याचं काही जे काही मूल्यमापन असेल ते. त्याचप्रमाणे काही कॉस्मेटिक गोष्टी असतील तर त्या असतील,
अजून बाकीच्या गोष्टी, मग तिथे खेळाची साधनं असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, मोबाईल फोन असतील आपला, तोही आपण घेतो, त्याच्यावरती आपण टॅक्स भरतो, GST भरतो. आणि अशा प्रकारे देशामध्ये, राज्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये, मग ते एंटरटेनमेंटपासून, म्हणजे अगदी सिनेमा हॉलमध्ये, मॉलमध्ये पिक्चर बघायला आपण गेलो तरी आपण इथे तो एक टॅक्स भरत असतो आणि त्या ठिकाणी आपण तो सरकार टॅक्स पे करत असतो. पण अशा प्रकारे प्रत्येक 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 गोष्टीमध्ये एक टॅक्सची भूमिका असते, जो हा GST देशाकडनं, केंद्राकडनं आकारला जातो. म्हणजे 135 करोडची जी जनता आहे, ही 135 करोडची जनता, प्रत्येक व्यक्ती हा GST भरतो. त्याच्या प्रत्येक विषयामध्ये, त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो GST भरतो, जो काही त्याचा भाग असेल तो. पण मग तो शेतकरीही भरतो, शहरातला नागरिकही भरतो, कामगारही भरतो, मजुरी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये भरतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक घटक, मग ती शाळेची फी भरण्यापासून सगळं, प्रत्येक घटक, अगदी हॉस्पिटलचं बिलसुद्धा तिथे GSTचा भरणा करतो. आता आपण GSTवरचा भरणावरती आलो. हा GSTचा भरणा केला गेला. हा सगळा GSTचा जो भरणा असतो तो सगळा एकत्रितपणे सगळ्या राज्यामधनं, म्हणजे या देशातली जी सगळी राज्य आहेत, अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, केरळापर्यंत, या सगळ्या राज्यातला GST एकवटतो आणि तो जातो एक देश एक टॅक्स केंद्राकडे, केंद्र सरकारकडे. म्हणजे त्याची व्याख्या तशी ठरलेली आहे. ऑफकोर्स, म्हणजे ज्या वेळेला संसदेमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी सभागृहामध्ये असेल किंवा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जेव्हा हा उदयास आला आणि याची जी काही व्याख्या ठरली असेल, तर त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे की हा सगळा टॅक्स वेगवेगळ्या राज्यातून एकवटला जाणार आणि तो केंद्राकडे येणार. आता केंद्राकडे आल्यानंतर त्याचं विभाजन होणार राज्याच्या हिशोबाने. प्रत्येक राज्याच्या हिशोबाने कुठल्या कुठल्या राज्याला कसा कसा द्यायचा आहे, किती किती द्यायचा आहे, कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये द्यायचा आहे, किती किती % इश्यू करायचा आहे, हा तो म्हणजे जो कलेक्ट केलेला आहे, ज्याला आपण, म्हणजे त्या ठिकाणी टॅक्सचे 2-3 भाग होते. त्याच्यापैकी एक इंटिग्रेटेड होता, एक स्टेट होता आणि एक सेंट्रल होता. स्टेटचा जो भाग होता, तो स्टेटचा भाग जो असेल तो त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर केंद्राकडनं तो त्या ठिकाणी त्याचं विभाजन त्या स्टेटसाठी पुन्हा त्याचा परतावा केला जाईल. म्हणजे तुम्ही भरलेला जो काही GST होता तो थेट महाराष्ट्र सरकारकडे नाही आला, तो अगोदर देशातल्या केंद्र सरकारकडे गेला. केंद्र सरकारकडनं त्याचं विभाजन, त्याचं पूर्ण ते जे काय असेल कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याचं विभाजन जे काय असेल, ते परतावा जो काय असेल तो प्रोसेसच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंटकडे येतो. आणि तो परतावा आल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या आधारावरती हे राज्यातलं पूर्ण जो काही कारभार असेल तो चालवत असतो. आणि अशा प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स म्हणजे SGSTच्या माध्यमातून राज्याला मिळालेल्या महसुलातनं या राज्यातला सगळा जो काही कारभार आहे तो कारभार चालतो. सगळा कारभार इत्थंभूत, प्रत्येक गोष्ट, म्हणजे या राज्यातल्या प्रत्येक घटकाला जे जे काही आवश्यक आहे, आरोग्य व्यवस्था असतील, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असतील, पोलिसांचे असेल, त्या ठिकाणी आणखीन काय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उद्योगधंदे असतील, पर्यटन असेल, त्या ठिकाणी लोकांचा रोजगार असेल, शेती असेल, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक गरजा त्या आलेल्या SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्या आलेल्या महसुलातनं, त्या आलेल्या आपल्या टॅक्सच्या परताव्यामधनं हे राज्य चालवतं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता अजून एक गोष्ट, म्हणजे त्याच्यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की त्यातल्या त्यात महाराष्ट्र हे एक चांगलं औद्योगिक आणि विकसनशील असल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त असा टॅक्स या महाराष्ट्रातनं एकत्रित होतो देशाकडे. देशातले सगळे राज्य आहेत वेगवेगळी, त्या सगळ्या राज्यांकडे तसा तो टॅक्स येतच असतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून केंद्राकडे हा सगळा रेव्हेन्यू जातो. पण माझ्याकडे जो चार्ट आहे तुम्हाला मी दाखवून देतो, की म्हणजे एक आपल्यासमोर मांडतो की माझ्याकडे चार्ट आहे. या चार्टच्या माध्यमातून एक तुम्हाला सांगतो की जम्मू काश्मीर असेल तर 2018मध्ये साधारणतः 293 कोटी आणि 2019मध्ये 409 कोटी, 40% त्यांचा ग्रोथ झाला, 409 कोटी इतका झालेला. हिमाचल प्रदेश असेल त्याच्यामध्ये 595, 699 कोटी असेल, पंजाबमध्ये 1162, 1290 कोटी असतील, त्याच्यानंतर चंदीगडमध्ये 143 कोटी होते, पुढे 168 कोटी 2019मध्ये, हरियाणामध्ये 4646 कोटी असतील, पुढे 5365 कोटी झाले. असं करत करत म्हटलं मी जर विचार केला तर दिल्ली असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या जर पाहिलं तर महाराष्ट्र हा अव्वल नंबरवरती आहे. 13,524 कोटी स्टेट गव्हर्नमेंटला कलेक्ट करून दिलेला जो काही GSTचा भाग होता, 13,524 कोटी डिसेंबर 2018, आणि तोच 2019मध्ये डिसेंबरची जर गोष्ट केली तर 16,530 कोटी. सगळ्यात अव्वल राष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात अव्वल राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र होतं.
म्हणजे 2019चा हा जर भाग पकडला तर महाराष्ट्राने 16,530 कोटीची लागत त्या ठिकाणी GSTच्या माध्यमातून देशाला करून दिली. आता देशाचं कर्तव्य बनतं की प्रत्येक राज्याला त्यांनी ठरवलेलं आहे. मोदीजींनी, केंद्र सरकारने, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आहेत, त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने केंद्राकडनं राज्याकडे आपला परतावा आला पाहिजे होता. म्हणजे जर मला माझे जर पैसे मिळाले, म्हणजे जसं एखाद्या गृहिणीला आपल्या कुटुंबातल्या आपली माझी बायको असेल, माझी आई, आपल्या कुटुंबातली आई असेल आपली घरी घर चालवणारी, तर तिला तिचा पगार आणून दिला सगळ्या वडील असतील, भाऊ असेल, तर ती तिचं घर जे आहे ते व्यवस्थित चालवते आणि कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत नसतो. मग त्याचप्रमाणे महाराष्ट्राला त्याच्या वाट्याला जो काही त्या ठिकाणी तुमचा परतावा यायला पाहिजे होता, जे काय असेल ते, तर त्याचा जर विचार केला तर नोव्हेंबर 2018मध्ये वस्तू व सेवा कर संकलन 96,734 कोटी रुपये झाले होते आणि त्याच्या आधीच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ते 95,300 कोटी रुपये झाले होते. याप्रमाणे साधारणतः 1 लाख कोटीच्या जवळजवळ आपलं संकलित दृश्य त्या ठिकाणी सरकारपर्यंत आपलं या माध्यमातून गेलं होतं. हे सगळं एकत्रित जरी झालं असलं तरी सुद्धा, परंतु जर आज माझ्याकडे काही त्या ठिकाणी काही पत्रव्यवहार केलेले काही कागदपत्रांचे काही माझ्याकडे नोटिफिकेशन्स आहेत, याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी देशाला केंद्रातल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिलं होतं की आमचा जो फंड आहे तो रिलीज करा, आमचा जो SGSTच्या माध्यमातून असेल किंवा कराच्या माध्यमातून जो फंड आहे तो रिलीज करा. आणि त्या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं होतं, माझ्याकडे याची कॉपी आहे बघा, तर त्यांनी लिहिलं होतं, इन दिस लेटर टू निर्मला सीतारामन द चीफ मिनिस्टर सॉट इमिजिएट रिलीज ऑफ द अमाउंट. महाराष्ट्र इज वेटिंग फॉर इट्स लेजिटिमेट dues of rupees 15,558 crores from the government of India. It is also suffering due to shortfall in tax devolutions. Timely release of GST compensation and tax devolutions amount will help my state to manage the finances efficiently. हे ठाकरे साहेबांनी लिहिलं होतं. मला माझं राज्य चालवण्यासाठी ह्या टॅक्सचा परतावा येणं आणि तो वेळेत येणं फार गरजेचं आहे. तर मला एकंदरीत ही सगळी परिस्थिती हाताळताना कोरोनाची आणि प्लस हे मंदीचं सावट आणि या राज्यातल्या इतर सगळ्या या क्षेत्रामध्ये हे सावरताना मला मदत होईल आणि ते येणं फार गरजेचं होतं. त्यात त्यांनी हे म्हटलं होतं, ॲज पर युनियन बजेट 2019 and 20 द टॅक्स ड्युरेशन टू द महाराष्ट्र इज रुपीज 46,630.66 crore, which is 11.5% more than the 41,952.65 crore received by the state during 2018 and 19. But the state has received an amount of rupees 20,254.92 crore only till the month of October 2019, which is less by rupees 6,946 crore, which is minus 25.33% as compared to the budget estimated for the year 2019 and 20. सर, याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली होती की ज्या अमाऊंटची रिक्वायरमेंट होती, तुम्ही जी अमाऊंट आम्हाला कमिट केली होती, त्यातून जी अमाऊंट तुम्ही आम्हाला पाठवली आणि जी अमाऊंटचा शॉर्टफॉल या ठिकाणी आहे, त्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे, याची कॉपी आहे डिसेंबर 2019-12. जर प्रेस रिलीजमध्ये डिसेंबर 2019-12 आला, याचा अर्थ डिसेंबर महिन्यामध्ये उद्धव साहेबांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्राचं उत्तर किंवा या पत्राच्या माध्यमातून केलेले करस्पॉन्डन्स किंवा या पत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून आलेलं काही उत्तर माझ्याकडे अजून एक त्याच्यामध्ये, म्हणजे असे तर हे आहेत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, हे बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये हे आहे 17 एप्रिल 2020ची कॉपी आहे. त्या त्यांनी म्हटलेलं आहे, अजित पवार लेटर टू PM कॉल्स फॉर हेल्पिंग ड्युरिंग लॉकडाऊन टू टाईड ओव्हर कोरोना व्हायरस क्रायसिस अँड ॲट द सायमल्टेनियसली दे हॅव बीन आस्क्ड फॉर टू रिलीज द फंड. Now, here he has mentioned the center should provide an economic subsidy of rupees 10,000 crore each for the next 5 months. पुढच्या 5 महिन्यासाठी. Increase the cap of fiscal deficit under the Fiscal Responsibility and the Budget Management Act to 5% and clear the pending compensations on account of the goods and service tax, that is GST, to the tune of 15,550 crore. This is Mr. Pawar wrote to the PM. अजितदादांनी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री यांना हे लिहिलेलं आहे. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी पत्र लिहिलं, यांनी हे सगळे पत्रव्यवहार केले. सातत्याने एक जबाबदार मुख्यमंत्री आणि जबाबदार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या नात्याने त्यांनी देशाच्या केंद्रमंत्र्यांकडे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे अगदी सविस्तर अशी ती मागणी केली होती.
जानेवारी 2020चं एक आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त GST जर कोणी कलेक्ट केला असेल तर तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट केला होता. त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं कौतुकही करणारं की त्यांना अभिनंदनही केलं होतं. आज या परिस्थितीमध्ये सांगायचा भाग एवढाच आहे आजच्या याच्यामध्ये, की आज या परिस्थितीमध्ये जर एखादं स्टेट चालवायचं असेल आणि ते स्टेट चालवण्यासाठी त्या ठिकाणी जर तुम्हाला एक रेव्हेन्यू एक्सपेक्टेड असेल तर तो रेव्हेन्यू केंद्राकडनं येणं हे गरजेचं असतं. त्या रेव्हेन्यूशिवाय आपलं स्टेट चालवणं किंवा स्टेटच्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी चालवणं कठीण होऊन जातं. तुम्ही रेव्हेन्यू GST भरला, केंद्राला तो की पोचला. तुम्ही हॉटेलमध्ये गेले, GST भरला, केंद्राला तो पोचला. तुम्ही कपडे खरेदी केले, GST भरला, केंद्राला तो पोचला. तुम्ही मोबाईल फोन खरेदी केले, तुम्ही इलेक्ट्रॉनिक गुड्स खरेदी केले, GST भरला, केंद्राला तो पोचला. पण तोच GST जो केंद्राला पोचला होता तो तुमच्या आणि आमच्या राज्यामध्ये, तुमच्या आणि आमच्या गरजांसाठी, तुमच्या आणि आमच्या आवश्यक बाबींसाठी केंद्राकडनं आला का? नाही आला. आज जेव्हा राज्यातला प्रत्येक घटक हे म्हणत होता की आम्हाला उद्धवजी साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पॅकेज द्यावं, आम्हाला याच्यासाठी पॅकेज द्यावं, आम्हाला त्याच्यासाठी पॅकेज द्यावं. आज आर्थिक परिस्थिती खूप कोसळलेली आहे, डगमगलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र राज्याने किंवा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आम्हाला पॅकेज द्यावं, आम्हाला आधार द्यावा. मग त्या ठिकाणी कंत्राटी कामगार असतील, त्या ठिकाणी शेतकरी असतील, त्या ठिकाणी सलून चालणारे, व्यवसाय करणारे काही लोक त्यांनी मागणी केली होती ज्या पद्धतीने, किंवा त्या ठिकाणी घरकाम करणाऱ्या लोक त्यांनी मागणी केली होती. त्या ठिकाणी बऱ्याच कित्येक लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ते बेरोजगार झाले, त्यांची अशी मागणी होती की आम्हाला आधार द्या. प्रत्येक व्यक्तीने हे म्हटलं होतं की आम्हाला आर्थिक पॅकेज द्या, की आम्हाला आधार द्या. याच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्या ज्या काही सोयीसुविधा असतील किंवा आपल्या जे काही क्षेत्रातलं सगळं जे काही कामकाज होतं ते सगळं ठप्प झालं होतं. त्याला एक स्टँड करण्यासाठी त्याला एक आर्थिक आधारची गरज होती. हा आर्थिक आधार आणायचा कुठून? तुमच्याकडनं मी पैसे घेतले, आता माझी द्यायची वेळ आली, मी पैसे दिले नाही, आणि हे पैसे दिले नाही तर तुम्ही घर चालू शकणार नाहीत. ही वास्तविकता या महाराष्ट्रातल्या करोडो लोकांना समजणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली या महाराष्ट्रामध्ये आजचं हे जे राज्य आहे हे राज्य चाललंय कसं आणि कुठल्या आधारावर चाललंय करून, आणि ते कशा प्रकारे चाललंय. मग गोष्ट अशी येते की आता मी तुम्हाला नाटकाचं नाव सांगतो आणि त्या नाटकाची काही पात्र आहेत, त्या पात्र आणि नाटकाचं केलं जातो. नाटकाचं नाव आहे उलटा चोर कोतवाल को डाटे. उलटा चोर कोतवाल को डाटे. तुम्ही हा मुहावरा ऐकला असेल, हिंदीतला मुहावरा आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. हे नाटकाचं शीर्षक आहे. आता नाटकामध्ये पात्र कोण कोण आहेत? श्रीमान फडणवीस साहेब, श्रीमान दरेकर साहेब, तावडे साहेब आहेत, रामजी कदम साहेब आहेत, चंद्रकांत पाटील साहेब आहेत, सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, आणि काय पात्र याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला, आणि किरीट सोमयाजी पण याच्यामध्ये आहेत, माजी खासदार किरीट सोमयाजी पण याच्यामध्ये आहेत. तुम्हाला काय नक्की करू? विषय असा आहे की ह्यांच्यापैकी एखादी व्यक्ती, या सगळे जी नावं घेतली ही किंवा अजून इतरत्र, या सगळ्यापैकी म्हणजे फडणवीस साहेब असतील, दरेकर साहेब असतील, तावडे साहेब असतील, चंद्रकांत पाटील साहेब असतील, राम कदम असतील, किरीट सोमयाजी असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, आणखीन असतील, यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीने, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो, यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीने देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री मोदी साहेबांना आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एखादं पत्र या महाराष्ट्र सरकारचा जो GST पेंडिंग आहे तो लवकरात लवकर तात्काळ, त्याच्याशिवाय अजून कम्पेन्सेशन जे रिक्वायर्ड आहे त्या माध्यमातून, म्हणजे अजितदादांचे पत्र लिहिले होते 10,000 कोटी आम्हाला कम्पेन्सेशनचं हवं आहे, तर ते आम्हाला तात्काळ या राज्याला मिळावं, कारण की ही राज्यातली जनता होरपळते, तिची तळमळ होते, ती असं आज तिला आधाराची गरज आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून सातत्याने आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतोय, लोकांचे प्रश्न समजून घेतोय, आम्ही राज्यपालांकडे जातोय. मग ह्या तळमळीतनं जी तळमळ होत आहे ना, की विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील, दरेकर साहेब असतील, किंवा चंद्रकांत पाटील आणि इतर मंडळी सगळे असतील, यांच्यापैकी एखाद्या नेत्या मंडळांनी किंवा या सगळ्यांनी एखादं पत्र या देशाचे प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या राज्याचा GSTचा परतावा देण्यासाठी आणि तो तात्काळ मिळावा यासाठी पत्र लिहिलं असेल? नाही. बरं, आतापासून गेल्या 4 महिन्यामध्ये राज्यपालांकडे, म्हणजे तिथे ऑलमोस्ट आता कोरोनाचा शिरकाव झाला होता, त्या राज्यपालांकडे या सगळ्या नेत्यांनी वारंवार 2 दिवसाआड, दर दिवसापलीकडे त्यांची भेट घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सातत्याने कोरोनाची परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे,
आवाक्याच्या बाहेर चाललेले आहे, रुग्णचे हाल होत आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे, राज्यात आणीबाणी घोषित करून टाका, राज्य बरखास्त करून टाका आणि या राज्याचं काय आता खरं नाही करून आणि ह्यांना काय राज्य चालवता येत नाही आहे करून, एवढं सगळं काय त्यांनी वेगवेगळी बरीचशी निवेदनं दिली. सगळेच गेले होते, नारायण राणेसाहेब पण मला वाटतं गेले होते, सगळी निवेदनं दिली. पण एक तरी या सगळ्यापैकी एका तरी नेत्याने राज्यपालांना या महाराष्ट्र राज्यामध्ये आजच्या तारखेला आर्थिक परिस्थिती खूप आणीबाणीची आहे, त्यासाठी देशातला आपला जो महाराष्ट्राकडनं कलेक्ट केलेला जो GST होता 2019ची गोष्ट करतोय मी, तो आपल्याला तात्काळ मिळावा यासाठी पत्र दिलं, शिफारस केली. नाही, महाराष्ट्राच्या राज्याचे राज्यपाल श्री कोश्यारी साहेब यांनी तरी देशाचे प्रधानमंत्री किंवा मग देशाच्या राष्ट्रपतींकडे किंवा मग त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांकडे एखादी शिफारस या महाराष्ट्र राज्यासाठी केली नाही केली. मी जाहीर सांगतोय, जर असेल तर माझ्याकडे आता माझ्या या व्हिडिओच्या नंतर एखाद्या तरी मंत्र्याने त्या ठिकाणी एखादं पत्र जाहीर करावं. सांगतो, आदरणीय विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, देशाचे प्रधानमंत्रीचं अभिनंदन केलेलं आहे की या महाराष्ट्रातनं आणि या मुंबईसारख्या शहरातनं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये GST कलेक्ट झाला आणि त्यासाठी या महाराष्ट्राकडे त्यांना हा GST कलेक्ट झाला म्हणून प्रधानमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे. पण त्यांनी आतापर्यंत 4 महिन्यामध्ये एकही ट्विट की सन्माननीय मोदी जी, या आदरणीय निर्मला सीतारामन जी, हमारे महाराष्ट्र का पैसा जो आपके पास पड़ा है GST का, वो हमें इस वक्त बहुत ज़रूरत है, महाराष्ट्र के लोगों के लिए बहुत परेशानी हो रही है, वापिस कर दो. नाही. मात्र हे सगळे लोक, ही सगळी नाटकातली पात्र, उलटा चोर कोतवाल कोडाटे या नाटकातली ही सगळी जी पात्र आहे, ही सगळी पात्र सातत्याने मीडियाच्या समोर येऊन, सोशल मीडियामध्ये येऊन, TV मध्ये येऊन हे सरकार हे अस्थिर आहे, या सरकार आणीबाणीमध्ये गेलेलं आहे, आर्थिक मोठं डागडुजी झालेलं आहे, कोरोनामध्ये सगळे हाल झालेले आहेत, उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, लोक बेरोजगार झालेले आहेत. पण हे सगळं दूर करण्यासाठी एकही सकारात्मक पाऊल आजपर्यंत घेतलं नाही. या राज्याची ज्यांना तळमळ आहे, ज्यांना खूप जास्त तळमळ आहे, असे हे सगळे मंत्री, माजी मंत्री, एकही व्यक्तीने याच्या बाबतीमध्ये आवाज उठवलेला नाही आहे. आणि म्हणूनच आजच्या या नाटकाचं शीर्षक उलटा चोर कोतवाल कोडाटे, ते ह्या सगळ्या पंचपात्र, ही सगळी जी काही पात्र आहेत, या पात्रांचं ते एक नाटक शीर्षक म्हणून या ठिकाणी. मित्रांनो, सांगायचा भाग असा आहे की आज तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी जो काही GST भरला होता किंवा जो काही टॅक्स पे करतो, त्या टॅक्सचा सगळा अधिभार हा केंद्राकडे जातो आणि केंद्राकडनं तो अधिभार राज्याला येतो. आणि जोपर्यंत हा रेव्हेन्यू राज्याला येत नाही तोपर्यंत राज्याकडे आर्थिक परिस्थिती ही कोलमडलेली असते किंवा ती बिकट झालेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य चालवणं हे फार कठीण काम असतं. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या सरकारने, महाराष्ट्र राज्याने खूप अगदी चोखपणे आज हा सगळा परतावा अजून यायचा आहे. 21,000 25,000 कोटीच्या आसपास असेल साधारणतः. त्याच्या व्यतिरिक्त कम्पेन्सेशन मागितलं होतं 10,000 कोटीचं प्रत्येक महिन्याला, म्हणजे 5 महिन्यासाठी 50,000 कोटी मागितले होते, तेही नाही आलेले आहेत. तर हा सगळा भाग अजून न आलेला असताना देखील राज्य असं सावरलेलं आहे सुरक्षित हातामध्ये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी अगदी सुरक्षित हातामध्ये हे राज्य सावरलेलं आहे. या राज्यातले सगळे मंत्री आजही इतक्या परिस्थितीमध्ये, म्हणजे अटीतटीच्या परिस्थितीमध्ये, अगदी राज्याच्या तिजोरीचा एवढा मोठा अधिभार त्यांच्यावरती आला असताना देखील ते अगदी सावशीतपणे हा राज्य सांभाळत आहेत. हे आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे. आणि इथून पुढे मात्र आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने समाजामध्ये वावरताना आपला GST जेव्हा आपण देशाकडे देत असतो तेव्हा आपला GST देशाकडे देत असताना आमचा GSTचा जो भाग आहे तो आमच्या राज्याला परत द्या, जेणेकरून आम्हाला आमच्या राज्यामध्ये सगळ्या सुविधा सोयी या सगळ्या व्यवस्थितपणे आम्हाला मिळतील आणि त्या माध्यमातून आम्हाला सुरळीत जीवन जगता येईल. ही विनंती देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आपण सगळ्यांनी केली पाहिजे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेने केलं पाहिजे की मैंने आपको टैक्स दिया है, मेरे राष्ट्र का, मेरे राज्य का टैक्स मेरे हिस्से का मेरे राज्य को वापस कर दीजिए, ताकि मैं सुख चैन से और हर सोई सुविधा के साथ में जी पाऊँ. ह्या गोष्टी झगडण्याच्या आणि एक दुसऱ्यावरती आरोप करण्याच्या नाही आहेत. पण आज मात्र राज्यातले विरोधी पक्षनेते आणि त्यांची सगळी टीम, जी काही क्रिकेटची टीम आहे, त्यांची नाटकाची जी काही टीम आहे, त्या सगळ्या टीमने एक पत्र लिहून देशाच्या प्रधानमंत्र्यांना आवाहन करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून या राज्याला आवश्यक असलेला त्याचा जो निधी आहे, जो त्यांचा अर्थभार आहे, तो त्यांना ताबडतोब परत मिळावा.
आणि यासाठीच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जीएसटी आणि जीएसटीची त्याच्या पाठीमागे असलेली व्याख्या आणि त्याचं महाराष्ट्र राज्याशी असलेलं नातं आणि त्याच्यातून तुम्हाला आणि आम्हाला मिळत असलेल्या सगळ्या सोयीसुविधा याचा संबंध कसे आहेत हे सांगण्याचा त्या ठिकाणी हा भाग होता. याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल सांगायचा भाग असा राहिला होता की 20 लाख कोटीचं पॅकेज 20 लाख कोटीचं पॅकेज डिक्लेअर झालं होतं. मित्रांनो, तुमच्यापैकी आमच्यापैकी कोणीही पत्र करून विचारलं का की ते 20 लाख कोटी गेले कुठे? या देशाची जनता 135 कोटी आहे. 135 कोटीमध्ये प्रत्येकाच्या हिस्स्याला प्रत्येकाच्या म्हणजे तो मग अशिक्षित असेल किंवा सुशिक्षित असेल, शेतकरी असेल किंवा कामगार असेल, ऑफिसर असेल किंवा नोकरदार असेल, प्रत्येकाच्या हिस्स्याला काहीतरी पैसे आले असते. जे पैसे तुमच्या आणि आमच्यासाठी आज त्या ठिकाणी आधार बनला असता गेल्या 5 महिन्यामध्ये जो काही भाग थांबला जसं काय असेल. पण आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करता सांगावं असं वाटतंय की तुमच्यापैकी किती लोकांना पैसे मिळाले, तुमच्यापैकी किती लोकांना त्या 20 लाख कोटीचा भाग मिळाला, आधार मिळाला, त्याची त्या ठिकाणी मदत मिळाली. आणि हे तुम्ही आणि आम्ही जाणण्याचं गरज आहे. मोठे म्हणजे 20 लाख कोटी जर मला लिहायचे झाले तर ते बोर्डावरती लिहिताही येणार नाहीत, एवढा मोठा आकडा येतो. पण असे मोठे आकडे सांगायचे आणि देशाच्या जनतेपर्यंत म्हणजे तो मजदूर ज्या वेळेला मरत होता इथून महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जात असताना तेव्हा त्याच्याकडे ते पैसे आवश्यक होते. त्याला ते डायरेक्ट पैसे 5,000 रुपये किंवा 7,000 रुपये किंवा जे काय असतील त्याला तो मिळणारा भाग किमान याचा महात्मा गांधी रोजगार योजनेच्या माध्यमातून तो अधिवास त्याला मिळालाच नाही, तो आधार त्याला मिळालाच नाही. आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर देशामध्ये घोषणा करणं एक आणि देश चालवणं एक हाच प्रकार चाललेला आहे. देशामध्ये देशाचे प्रमुख एक मोठीशी घोषणा करतात आणि त्याच्यानंतर त्यांची एक टीम येऊन ती घोषणा सगळ्या लोकांपर्यंत मीडियाच्या माध्यमातून त्याचं एक मोठं प्रदर्शन तयार करून ते प्रदर्शन लोकांमध्ये पोहोचण्याचं काम करतात. पण वास्तविकमध्ये जेव्हा तो माणूस त्या प्रदर्शनातून बाहेर येतो आणि तो सामान्य माणूस जेव्हा तो बघतो हातामध्ये काय आलंय तर ह्याच्या हातामध्ये रिकामी असतो, त्याचा हात रिकामी असतो. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी जाणण्याची गोष्ट आहे, समजण्याची गोष्ट आहे की आज आपल्या राज्याला आपला जीएसटीचा टॅक्स परत येण्याची गरज आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाने त्या ठिकाणी जातीने दखल घेत आपला जीएसटी आपल्याला परत मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि देशाचे प्रमुख आदरणीय मोदीजी यांना आपण त्या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, आणखी इतर माध्यमातून आपण विनंती केली पाहिजे आणि आपला देश आपलं राज्य सुरळीतपणे चालण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सगळ्या टीमचं आपण त्या ठिकाणी अभिनंदन करूया, कौतुक करूया की अशाच प्रकारे आपल्या राज्याला सांभाळून सुरक्षित आणि सुशिक्षित अशा प्रकारचं एक चांगलं जीवन आणि चांगलं एक सामाजिक वातावरण त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला निर्माण करून द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.